नमस्कार, मी अपर्णा. असंच स्वाद या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी ही उपवासासाठी खाऊ शकतो अशी मिठाई. आपण ही कच्च्या पपईपासून बनवणार आहोत. तर आज आपण उपवासासाठी कच्च्या पपईपासून स्वादिष्ट लाडू ही रेसिपी बघू. मी इथे एक कच्चा पपई घेतलाय, तो कापून घेते. तर इथे मी पपई कापून घेतलाय. आता पपई मधील बी बाजूला काढून घेऊ आणि वरची साल काढून घेऊ. मी इथे असे तुकडे करून वरील साल काढून घेतले. आपल्या आवश्यकतेनुसार पपई घ्यायचा. आता तुकडे बारीक कापून घेऊ. असे लांब कापून नंतर त्याचे बारीक तुकडे करायचे, म्हणजे पपईचा आपल्याला पाहिजे तसा गर पटकन तयार होईल. कच्च्या पपईची ही रेसिपी खूप स्वादिष्ट आणि कोणालाही बनवता येईल इतकी सोपी आहे. गर हा एकसारखा आणि पटकन बारीक व्हावा यासाठी असे तुकडे करून घ्यायचे, किंवा किसून मग बारीक केलं तरी चालेल. किसून जर केलं तर ते पटकन फाईन असं पेस्ट होईल. इथे मी पपईचे बारीक असे तुकडे करून घेतलेत. अशा पद्धतीने पपईचे तुकडे करून घ्यायचे. आता हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घेऊ. आपण पपईचे असे तुकडे न करता मोठे मोठेच टाकले तर मिक्सरला बारीक करताना जो गर आपण बनवून घेणार आहोत त्यामध्ये पपईचे तुकडे राहतात. तर झाकण लावून फाईन असं वाटून घेऊ. पहिल्यांदा 1 मिनिटभर फक्त फिरवून घ्यायचं. तर हे बघा, मी फक्त 1 मिनिट फिरवून घेतलंय आणि या पद्धतीने ते बारीक झालंय. आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं. तर अर्धा कप पाणी टाकून घेतलंय. आता वाटून घ्यायचं. तर एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. मी इथे वाटून घेतलंय. हे बघा, या पद्धतीने एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. तर इथे आपला रेसिपी बनवण्यासाठी कच्च्या पपईचा गर हा तयार झालाय. आता रेसिपी करू. तर गॅसवर भांडं ठेवून गॅस लावून घेतलाय. यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकून घेऊ. आता बारीक करून घेतलेला कच्चा पपई तो टाकून घेऊ. इथे मी स्टेनलेस स्टीलचं भांड्यामध्ये बनवते, पण आपण कढई किंवा नॉनस्टिकचा पॅन मध्ये पण बनवू शकतो, किंवा नॉर्मल टोपात पण बनवू शकतो. जे जसं अवेलेबल असेल तसं भांडं वापरायचं. रेसिपी ही छानच होते. इथे मी सर्व गर तुपावर टाकून घेतलाय. आता हे 2 ते 3 मिनिट तुपावर छान असं परतून घ्यायचं. व्यवस्थित असं परतून घेतलंय. आता गॅसची फ्लेम मीडियम टू स्लोच्या मध्ये ठेवायची आणि झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं व्यवस्थित शिजवायचं. मध्ये मध्ये चेक करायचं. पपईचा गर हा व्यवस्थित शिजून त्यातील पाणी हे सुकायला पाहिजे. असं मध्ये मध्ये चेक करत हे शिजवून घ्यायचं. ही रेसिपी करायला 1 तास लागतो. पपईचा गर शिजून व्यवस्थित ड्राय होईपर्यंत 40 ते 45 मिनिटं जातात. नंतर थंड करायला 10 मिनिटं आणि लाडू वळायला 5 मिनिटं, असे एकूण 1 तास जातो. पण रेसिपी ही एकदम चविष्ट होते. पपईचा गर हा शिजून हा थोडा ड्राय पण झालाय. आता यामध्ये 1 कप पिठी साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं. इथे आपण 3 कप गर घेतलेला, त्यामध्ये 1 कप पिठी साखर टाकले. पण साखर ही कमी हवी असेल तर कमी करू शकता, पण ह्या प्रमाणात हे लाडू व्यवस्थित होतात. तर पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाले. आता पुन्हा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट शिजवायचं. गॅसची फ्लेम ही मीडियम टू स्लोच्या मध्येच ठेवायची. आता यामध्ये छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा. याने साखर ही क्रिस्टलाइज होत नाही आणि मिठाई एकदम सॉफ्ट अशी होते. इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस टाकलाय, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा.
लिंबू रस व्यवस्थित मिक्स झाला की अर्धा चमचा व्हॅनिला चॉकलेट किंवा रोज इसेन्स टाकायचा। जो फ्लेवर आवडेल तो टाकायचा। मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलाय। आता व्यवस्थित मिक्स करायचं। इथे मिक्स झालंय। आता यामध्ये पाव कप मिल्क पावडर टाकायची आणि पटकन एकजीव करून घ्यायची, नाहीतर गुठळ्या होतात। तर पटकन असं मिक्स करायचं। इथे मिल्क पावडर ही व्यवस्थित मिक्स झाले। आता हे मिश्रण अजून ड्राय करून घेऊ। आता यामध्ये एक मोठा चमचा काजू बदामचे काप टाकून घ्यायचे। आपण स्वीट बनवतो तर ड्रायफ्रूट्स टाकले तर ते अजून छान लागतात। हे लाडू एकदम सॉफ्ट असे होतात आणि खाताना मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्सचा तुकडा आला तर मस्त लागतात। तर ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करायचं आणि थोडं अजून ड्राय करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने थिक झालंय। आता गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड झालं की अजून थोडं घट्ट होईल। आता हे मिश्रण थंड करून घेऊ आणि यामध्ये आपण थोडा केसरी रंग टाकून घेऊ, म्हणजे थोडासा डार्क रंग येईल किंवा दुसरा रंग पण टाकू शकतो, ग्रीन रेड असं। तर मी इथे अगदी चिमूटभर हा केसरी रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। आपलं हे मिश्रण थंड झालंय। मी यामध्ये रंग टाकलाय, पण नाही टाकला तरी लाडू छान दिसतात। पण मी इथे डेसिकेटेड कोकोनट मध्ये हे लाडू घोळवून घेणार आहे। तर थोडा डार्क रंग असेल तर व्हाईट रंगाचं कोकोनट हे त्यावर छान दिसेल। तर आता आपण लाडू वळून घेऊ। तर हे लाडू पटकन वळतात। हे बघा किती छान आणि पटकन हे लाडू वळून तयार झालाय। एकदम मस्त दिसायला मोतीचूर लाडू सारखा। कोकोनट पावडर मध्ये टाकून कोट करून घेऊ। इथे मी ही कोकोनट पावडर थोडीशी भाजून घेतले, म्हणजे थोडाफार कच्चेपणा असेल तो निघून जातो। तर असं लाडूला सगळीकडून कोट करायचं या पद्धतीने। तर मस्त आपला कच्च्या पपईचा स्वादिष्ट असा लाडू तयार झालाय। असाच मी आणखी एक बनवून दाखवते। तर लाडू एवढं मिश्रण घेऊन मस्त लाडू बनवून कोकोनट पावडर मध्ये कोट करून घ्यायचं। असे सर्व लाडू मी बनवून घेते। तर हे कच्च्या पपईचे स्वादिष्ट असे लाडू बनवायला एकदम सोपे आणि एकदम चविष्ट होतात आणि खाताना ही पपईपासून बनवलेली मिठाई आहे ही कळणार सुद्धा नाही, इतकी छान अशी ही मिठाई होते। तर मी सर्व लाडू बनवून घेतलेत। तर तुम्ही हे कच्च्या पपईचे स्वादिष्ट लाडू ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपण हे उपवासासाठी खाऊ शकतो। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलवर पण क्लिक करा, म्हणजे मी टाकलेल्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।